तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट. इस्रायलवर हमास या दहशतवादी संघटनेने हल्ला केलाय, त्यामुळे इस्रायलने युद्ध घोषित केलंय. त्याबद्दल ऐकूया पहिल्या बातमीत. तर राज्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नांदेड प्रकरणाची जबाबदारी सपशेल झटकली. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट तर फडणवीसांना दिल्लीत पाठवायला निघालेत. या सगळ्या बातम्या आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूया. त्याचबरोबर महादेव क्रिकेट बेटिंग ॲप, इराण आणि भारताच्या खेळाडूत वाद, अफगाणिस्तानला भूकंप या बातम्याही ऐकूया. इस्रायल आणि गाझा यांच्यातला वाद नेमका काय आहे आणि भारतातील ज्यू नागरिक या युद्धाकडे कसे पाहतात याविषयी ऐकूया चर्चेतल्या बातमीत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. इस्रायलवर हमासचा हल्ला. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला ठणकावलं. शनिवारी सकाळी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर जोरदार हल्ला केला. तब्बल 5,000 रॉकेट्स गाझा पट्टीतून डागण्यात आली. त्यामुळे इस्रायल सरकारने काही तासातच युद्धाची घोषणा केली. इस्रायल पॅलेस्टाईन वाद सुरू असतातच मात्र हा हल्ला सगळ्यात मोठा असल्याचं सांगितलं जात आहे. गाझा पट्टीतून हमास या दहशतवादी संघटनेने सीमा भागात मोठ्या प्रमाणात रॉकेट्स डागली. त्याचवेळी हमासचे दहशतवादीही इस्रायलमध्ये शिरल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायल सरकारने आता युद्धाची घोषणा करून गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संतप्त शब्दात युद्धाची घोषणा केली. ते म्हणाले, ही ना कोणती मोहीम आहे ना हा कुठला साधासुधा गोळीबार. हे युद्ध आहे. आपण युद्धावर आहोत. हमासच्या दहशतवाद्यांना या युद्धात अद्दल घडवली जाईल. त्यांना असा धडा शिकवला जाईल ज्याची त्यांनी कधीच कल्पनाही केली नसेल. हमासने केलेल्या या हल्ल्यात 22 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. तसंच नेपाळचे 7 नागरिक ठार झाले आहेत आणि 17 नेपाळी नागरिकांना हमासने बंदी केलं आहे. या संपूर्ण घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमांवरील संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की या कठीण काळात भारत इस्रायल सोबत एकजुटीने उभा आहे. त्यांच्या या संदेशावर इस्रायली अधिकारी कोबी शोशानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आम्ही बऱ्यापैकी मजबूत आहोत. आम्हाला मदतीची गरज नाही, पण आम्हाला समजून घेण्याची आणि पाठिंब्याची गरज आहे. भारत हा जगातील काही चांगल्या देशांपैकी आणि चांगल्या माणसांच्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. छगन भुजबळांनी दिली अजित पवार मुख्यमंत्री होण्याची युक्ती. जेव्हापासून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत तेव्हापासून दर 2 आठवड्यांना त्यांच्या मुख्यमंत्री होण्याविषयी उलटसुलट चर्चा घडत असतात. अजित सावे यांनी याविषयी खिल्ली उडवणारं एक वक्तव्यही केलं होतं. फडणवीस पवारांना मुख्यमंत्री करतील या विधानाची खिल्ली उडवत सावे म्हणाले होते की अजित पवार 20-25 वर्षांनी मुख्यमंत्री होतील. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यात बोलताना छगन भुजबळ यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याविषयी वक्तव्य केलं. ते म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होण्याची सध्या शक्यता नाही, पण खरोखरच दादांना मुख्यमंत्री करायचं असेल तर 45चा आकडा 90 पर्यंत वाढवावा लागेल. जिथे जिथे निवडणुका होतील तिथे तिथे अजितदादांचे लोक निवडून आले पाहिजेत. त्याची जबाबदारी आता तुम्हाला मला उचलायला पाहिजे, असं भुजबळ म्हणाले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नांदेड प्रकरणी जबाबदारी झटकली. नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर विरोधक आक्रमक झाले असून त्यांच्याकडून राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत
यांनी नांदेड प्रकरणाची जबाबदारी झटकत नांदेडमध्ये जे घडलं ती मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगितलं. तसंच या घटनेचा विरोधक उगाच गवगवा करतायत असा आरोपही केला. एका कार्यक्रमात बोलताना डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले, नांदेडमध्ये जे घडलं ती मंत्रिमंडळाची संयुक्तिक जबाबदारी आहे. संबंधित शासकीय रुग्णालय हे आरोग्य विभाग नव्हे तर वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत आहे, हे लक्षात घ्यावं. राज्यात औषधांचा तुटवडा, टंचाई आहे. खरेदी रखडली असल्याची ओरड केली जात आहे. मात्र राज्यात औषधांचा तुटवडा नाही, खरेदीही रखडलेली नाही. या उलट राज्य शासनाने खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या माध्यमातून खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे. औषध खरेदी वेळेत व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तसे आदेशही काढण्यात आले आहेत, असं सावंत म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाला माहितीये की या प्रकरणी हसन मुश्रीफ यांची जबाबदारी आहे. मात्र त्यांना थेट टीका करायची नसल्याने आरोग्यमंत्री या नात्याने ते आपल्याला म्हणजे तानाजी सावंत यांनाच लक्ष करत आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला. नांदेड प्रकरणावर विरोधकांकडून राजकारण केलं जात असून त्यातून डॉक्टरांचं खच्चीकरण होत आहे, असंही सावंत म्हणाले. मात्र या तानाजी सावंत यांच्या सरकारमधील आमदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या डीनना स्वच्छतागृह साफ करायला लावलं होतं. त्यावरून त्यांच्यावर डॉक्टरांचं मनोबल कमी करण्याविषयी जोरदार टीका झाली होती. शिवाय अॅट्रॉसिटी लावण्यात आली होती. आता ऐकूया वेगवान घडामोडी. अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे. अफगाणिस्तानला पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. त्यात 14 लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल 78 जण जखमी झाले आहेत. मागील काही दिवसातही अफगाणिस्तानात भूकंपाचे धक्के बसले होते. मात्र यावेळचा धक्का अधिक मोठा आहे अशी माहिती आहे. महादेव क्रिकेट बेटिंग ॲप प्रकरणी मलाही ऑफर आली होती, पण कंगनाचा खुलासा. महादेव बेटिंग ॲप हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. रणबीर कपूर, कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान, अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, इम्रान हाशमी, बोमन इराणी आदी कलाकारांवर ईडीची नजर पडली आहे. या ॲपची ऑफर आपल्यालाही आली होती, पण आपण ते करण्यास नकार दिला, असा दावा आता कंगना राणावतने केला आहे. आपल्याकडे 6 वेळा अधिकाधिक रकमेसह ही ऑफर आली, पण आपण त्यास नकार दिला, असं कंगना म्हणाली. यात अडकलेल्या कलाकारांना तिने आगाऊ सल्लाही दिला आहे. ती म्हणाली, हा नवा भारत आहे, इथे वेळीच सुधारा, नाहीतर बरोबर वठणीवर आणण्यात येईल. भारत आणि इराणच्या खेळाडूंचा मैदानावरच राडा. कबड्डीची अंतिम फेरी तासभर लांबली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीच्या सुवर्ण पदकासाठी भारत आणि इराणची झुंज सुरू होती. या स्पर्धेत भारताने इराणच्या नाकावर टिच्चून सुवर्ण पदक मिळवलं. मात्र दोन्ही संघ 28-28 अंकांच्या बरोबरीत खेळत होते. खेळातील शेवटच्या काही क्षणात पंचांनी भारतासाठी दिलेल्या एका निर्णयावर इराणच्या खेळाडूंनी जोरदार आक्षेप घेतला आणि पंचांना सामना तब्बल तासभरासाठी स्थगित करावा लागला. शेवटी मात्र भारतानेच बाजी मारली आणि सामना जिंकला. फडणवीसांनी दिल्लीत जावं, शिंदे सेनेच्या संजय शिरसाटांचा सल्ला. शिवसेनेतील शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. फडणवीसांनी दिल्लीत जावं, ते चांगलं काम करत आहेत, पण कॅपॅसिटीचा भाग शिंदेंकडे असल्याने एकनाथ शिंदेंनीच महाराष्ट्र सांभाळावा, अशा अर्थाचं विधान शिरसाटांनी केलं होतं. मात्र हे विधान त्यांना चांगलंच भोवणार असल्याचं कळतंय. भाजप यावरून प्रचंड नाराज आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिरसाटांना चांगलीच समज दिली जाणार असल्याची चर्चा आहे. आता बातमी चर्चेतली. इस्रायल आणि गाझा यातील वाद काय आहे? इस्रायलवर हल्ला झालाय, पण मुळात गाझा पट्टी आणि इस्रायलमध्ये नेमका वाद तरी काय आहे, समजून घेऊया आजच्या चर्चेतल्या बातमीत. ज्या दहशतवादी संघटनेने 5000 रॉकेट्स इस्रायलवर डागली ती हमास आणि इस्रायल संघर्षाचा इतिहास किमान 75 वर्षांपासूनचा आहे. हा संपूर्ण वाद पश्चिम किनारा, गाझा पट्टी आणि गोलन हाईट्स यांसारख्या भागांवरून आहे. पूर्व जेरुसलेमसह या भागांवर पॅलेस्टाईनने दावा केला आहे. मात्र इस्रायल जेरुसलेमवरील आपला हक्क सोडायला तयार नाही. सध्या गाझा पट्टी हमासच्या ताब्यात आहे.
2005 साली इस्रायलने गाझा पट्टीवरून आपलं सैन्य मागे घेतलं. मात्र पुढे 2007ला या भागावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले. अशा वेळी पश्चिम किनारा आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य स्थापन करावं अशी पॅलेस्टाईनची मागणी आहे, जी इस्रायलला मान्य नाही. यामुळे हा संघर्ष उफाळला आहे. नुकतंच अल अक्सा मशिदीत इस्रायलमधील ज्यू लोकांनी केलेल्या प्रार्थना आणि धार्मिक अधिष्ठानामुळे या संघर्षाला पुन्हा तोंड फुटलं. दरम्यान इस्रायल आणि हमासच्या या युद्धात परिणाम तेथील नागरिकांवर होणार आहे. भारतातील एक ज्यू तरुण शोफेत आवासकर याचेही काही नातेवाईक इस्रायलमध्ये राहत आहेत. तेथील लष्करात सहभागी आहेत. शोफेत या सगळ्याकडे कसे पाहतो ते पाहूया. शालोम, मी शोफत आवासकर अलिबागवरून. आमचेही काही नातेवाईक इस्रायलमध्ये आहेत. त्यामुळे आज गाझा पट्टी हल्ला आणि त्यानंतर युद्धाची बातमी ऐकल्यानंतर काळजी वाटते आहेच. सध्या आम्हा ज्यू समाजाचा सिमखत तोरा हा सण सुरू आहे. त्या काळात असा हल्ला होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण मला एक माहिती आहे की इस्रायली सरकार तेथील नागरिकांची उत्तम काळजी घेईल. तेथे प्रत्येकाच्या घराखाली एक बंकर असतो. इमारतींनाही अशा प्रकारची सुविधा असतात. जेव्हा युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते तेव्हा नागरिक त्याचा वापर करतात. शिवाय सरकारकडूनही या सगळ्याची माहिती वेळोवेळी दिली जात असते. आमचे काही नातेवाईक येरुशलेम येथे आहेत, तर काही रामलेमध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. इस्रायलमध्ये राहणाऱ्या माझ्या काकाचा मुलगा आणि मुलगी तेथील लष्करात आहेत. तेही सिमखत तोरा या सणासाठी आले होते, मात्र त्यांना परत ड्युटीवर बोलवून घेण्यात आले आहे. यावेळीच युद्ध बरेच मोठे आणि बराच काळ चालेल असं असण्याची शक्यता आहे. काळजी आम्हालाही खूप वाटत आहे, पण आपण इथे बसून काहीच करू शकत नाही हे सुद्धा समजतं आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. YouTubeवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.